पुढच्या बातमीकडे. मुंबई महापालिका निवडणुका कोणत्याही क्षणी लागू शकतात. विधानसभेतल्या पराभवामुळे महाविकास आघाडीत वादाचे फटाके फुटतायत, तर महायुतीत मात्र एकमेकांना साथ दिली जाते. एकत्र लढण्यावर महायुतीच्या नेत्यांचा भर आहे आणि त्या दृष्टीने भाजप मुंबईत कामालाही लागली आहे. भाजपनं मुंबईत सुरू केलेल्या सदस्य नोंदणीला मात्र तितका प्रतिसाद मिळताना दिसत नाहीये. काय घडतंय पालिका निवडणुकीच्या दृष्टीनं पाहूया. पालिकेसाठी महायुती एकसाथ, महाविकास आघाडीत मात्र वाद. विधानसभेतल्या यशानंतर आता पालिका निवडणुकांनी राजकीय मैदान तापलंय. भाजपानं पालिका निवडणुकीसाठी कंबर कसली असून विभागनिहाय बैठकाही सुरू झाल्यात. पालिका निवडणुकीत मुंबईत राजकीय पक्षांची युती होणार का, याकडे राज्याचं लक्ष लागलंय. महायुतीचं आता जवळपास निश्चित झालंय. मुंबई पालिका निवडणुकीत एकत्र लढण्याचा निर्णय महायुतीच्या नेत्यांनी घेतलाय. काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत होतील, काही ठिकाणी युती होईल. पण आम्ही महाराष्ट्राच्या कोर कमिटीने निर्णय घेतलेला आहे की महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या महायुतीमध्ये लढणार आहोत, असा निर्णय कोर ग्रुपने घेतलेला आहे. पण स्थानिक लेवलला काही गोष्टी एकदा अभ्यास करावा लागतील आणि पुढे जावं लागेल. तसं आत्ताही माझं स्वतःचं वैयक्तिक मत आहे. आम्ही देवेंद्रजी एकनाथराव बसूच त्या याबद्दल, पण मुंबईसारख्या ठिकाणी वेगवेगळे लढलं तर अडचणी होती आणि तशा प्रकारचा सुतोवाच केला आहे. पण मी स्वतः अजून समक्ष त्यांच्याशी बोललेलो नाही आहे. आणि बाकीच्या जिल्ह्यामध्ये जरी युती असेल, आघाडी असेल, तर प्रत्येकाला आपापला पक्ष स्थानिक लोकल बॉडीजमध्ये वाढवण्याचा पूर्ण अधिकार असतो. आम्ही महायुती म्हणून लढणार आहोत, महायुती म्हणून लढायची आमची इच्छा आहे. परंतु जर स्थानिक पातळीवर जर कार्यकर्त्याचं काही म्हणणं असलं तर ते आम्हालाही मान्य करावं लागेल. म्हणून उगाच तरी आतापासून कार्यकर्त्यामध्ये बेबनाव किंवा त्यांच्यामध्ये असा फरक जाणवायला लागलेला आहे. आता आपण स्वतंत्र लढायचं का नाही लढायचं या संभ्रमात कार्यकर्त्याला ठेवू नये. महायुतीमध्ये लढायचं असेल तर यस, नसेल लढायचं तर आम्ही स्वतः स्वतंत्र लढायला तयार आहोत. पण बोलणारे भाजपचे सगळे वरिष्ठ नेते आहेत. वरिष्ठ नेते काय, त्यांच्यापासून ती फळी खालच्या नेत्यापासून वरिष्ठापर्यंत जेव्हा जाते त्या टायमाला त्रास होतो या सगळ्या गोष्टीचा. म्हणजे नेते असताना नेत्यांनी दिलेला आदेश हा कार्यकर्त्यांनी पाळायचा असतो. विधानसभेनंतर आता भाजपनं पालिका निवडणुकीवर लक्ष केंद्रित केलंय. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंकडून कार्यकर्ता बळ मोहीम सुरू केली आहे. प्रत्येक बूथवर 2 जणांची SU म्हणून नियुक्ती केली जाणार आहे. महामंडळ, तालुका, जिल्हा, विभागीय, राज्य पातळीवरील समित्यांवर लवकरच नियुक्त्या केल्या जाणार आहेत. बावनकुळे कार्यकर्त्यांसोबत संवाद साधून आता आढावा घेत आहेत. 365 दिवस राजकारण करणाऱ्या भाजपनं कंबर कसली आहे, तर दुसरीकडे निवडणुका जाहीर होण्याआधीच महाविकास आघाडीत स्वबळाचे नारे गाजू लागले. ठाकरेंची शिवसेना स्वबळावर लढण्याची चाचपणी करते, तर काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून ठाकरेंना कुरवाळण्याचे प्रयत्न सुरू झाले. मुंबईतले सगळे बोलून झाले, संभाजीनगर, नाशिक सगळे झाले. सगळ्यांचं मत आहे की एकटं लढा. ताकद आहे. अमित शहाना जागा दाखवणार आहात. ठीक आहे, अजून निवडणूक जाहीर झालेली नाही, पण मला तुमची जिद्द बघू द्या, तुमची तयारी बघू द्या. ज्या भ्रमात आपण राहिलो तो पहिला त्या भ्रमातनं बाहेर या. आणि ज्या क्षणी माझी खात्री पटेल आपली तयारी झाले, मी कार्यकर्त्यांच्या मनाप्रमाणे निर्णय घेतल्याशिवाय राहणार नाही. पण या वेळेला मला सूड उगवून पाहिजे. सूड, सूड आणि सूड. होय, सूड. जो महाराष्ट्राच्या पाठीत वार करतो, जो मराठी आईच्या कुशीवरती वार करतो, तो गद्दार आणि त्या गद्दाराचा वरद हस्त मला महाराष्ट्रामध्ये दिसता कामा नये. आणि जर तुम्ही सगळे शपथ घेऊन सांगत असाल तर जेव्हा वेळ येईल तेव्हा मी एकटं लढण्याचा निर्णय नक्की घेतल्याशिवाय राहणार नाही. आज परत एकदा सगळ्यांना धन्यवाद देतो आणि अमित शहाना सांगतो की जेवढे अंगावर याल तेवढे वळ घेऊन दिल्लीला परत जाल. मुंबई महापालिकेतलं 2012चं बलाबल पाहू. भाजपचा 32, काँग्रेसचा 52, राष्ट्रवादीचा 13, मनसेचा 28,
समाजवादी पक्षाचा 9 आणि 18 जागांवर इतर पक्ष आणि अपक्षांचा विजय झाला होता. तर 2017ला शिवसेना आणि भाजपनं स्वतंत्रपणे निवडणूक लढवली. यावेळी शिवसेना 84, भाजप 82, काँग्रेस 30, राष्ट्रवादी 9, मनसेचा 7, समाजवादी पक्ष 6 आणि इतर 3 असं बलाबल होतं. मुंबई पालिकेवर गेली 25 वर्ष शिवसेनेचा झेंडा फडकतोय. पण आता शिवसेनेची 2 शकलं झाली आहेत. विधानसभा निवडणुकीत ठाकरेंच्या शिवसेनेला मुंबईत स्ट्राईक रेट चांगला ठेवण्यात काहीसं यश आलं होतं. त्या तुलनेत शिंदेंच्या शिवसेनेचा स्ट्राईक मात्र तितका चांगला नाही. 25 वर्षांचा शिवसेनेचा हाच गड भाजपला उद्ध्वस्त करायचा आहे आणि त्यासाठी भाजपनं मुंबईत सदस्य नोंदणी सुरू केली आहे. पण भाजपच्या या सदस्य नोंदणीला म्हणावं तितकं यश काही मिळालं नाही. मुंबईत भाजप सदस्य नोंदणीचं 50% टार्गेटही पूर्ण होऊ शकलं नाही. भाजपनं 20 लाख सदस्य नोंदणीचं टार्गेट ठेवलं होतं. मात्र भाजप फक्त 10 लाख सदस्य जोडू शकले. भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार स्वतःच्या मतदारसंघातही 50% सदस्य नोंदणी करू शकले नाही. सदस्य नोंदणीचे आकडे भारतीय जनता पार्टी तर 1 कोटी झाले, 2 कोटी झाले, 5 कोटी झाले सांगत असतात. मला असं वाटतं बेसिक भारतीय जनता पार्टीच त्या मुंबईमध्ये आता हे जसे आता तुम्ही दरेकर, लाड असे जमा केले ना, याच्यावर चालू आहे. बाकी भारतीय जनता पार्टीला तर मुंबईचं अस्तित्वच मिटवायचं अशा प्रकारची स्थिती आहे. पालिका निवडणुका साधारणतः मे महिन्यात लागण्याची शक्यता आहे. आणखी 3 ते 4 महिन्यात कोण कुणासोबत जाणार, कोणाची युती तुटणार आणि कोणाची मैत्री आणखी पक्की होणार यावरच पालिका निवडणुकांचं विजयी गणित ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.